तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे आपलं OSN चॅनल YouTube वर. जिथं आपला पार्ट 1 संपला होता तिथंच आपण पार्ट 2 ओपन केलेला आहे. तर आपण आलो होतो पुणे सारसबाग येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त. जसं पार्ट 1 ला सपोर्ट केला तसं पार्ट 2 ला पण सपोर्ट करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग डायरेक्ट साऊंड चेक बघू. This is the brand of OMK Power, and I am Sadiq Roix. This is the brand. लक्ष दे कोणाला पिंगटमध्ये हिंद गाजवायला कोणाला घालून टाकलचा रस्त्यात कोणाला नुसते मला दे नव्हतं. This is the DJ रोहित. आमचा पबजीचा सोनाला बाकी काय नाही. साऊंड चेक लेच खतरनाक लावला होता. तर ह्या मंडळाचं नाव जय लहुजी प्रतिष्ठान. दोन्ही मंडळाची कॉम्पिटिशन एकदम जोरातच होती. तर काय मग 12 वाजलेच होते. मग काय फक्त ढगातच बघायचं बाकी होतं आता. कारण की जयंती म्हणल्यावर 12 वाजता फटाकडे मात्र वाजणार. आणि भाई लोक एवढे खतरनाक होते की डायरेक्ट ब्रिजवरच फटाकडे लावले होते. मग काय करत झालता. तर आता म्हणलं चला आता म्हणलं दांडेकर पुलावर जायचं. कारण की पद्मावतला जायला आपल्याला काही आता वेळ भेटणार नव्हता आणि तेवढं तर साऊंडच बंद होऊन जातील. तर ज्याची भीती होती तेच झालं. जाईपर्यंत साऊंड चेक सगळे बंद झाले होते. तर गेल्या गेल्या दर्शन झालं पहिलं जय गणेश 76चं. मग तिथून मोरया 52. तर तिथून थोडं पुढे आलो किंग ड्रीम प्रो साऊंड. तर ह्यांचा पण सेटअप मजबूतच होता. हा सेटअप होता श्री महेश्वर मित्र मंडळ. साऊंड चेक बंद झाला होता म्हणून काय फक्त लाईटच बघून निघून गेलो. तर तिथून थोडंच पुढे आलो होतो की काय दुराचा नुसता करत चालू होता इथे. तर हा पण सेटअप लयच खतरनाक होता. या मंडळाचं तर काय नाव माहिती नव्हतं. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि साऊंड होता स्वामी प्रो ऑडिओ. तोपर्यंत मनातल्या मनातच म्हणलं की आता उद्या यावंच लागते. पण त्याच माग होतं लगेच व्यंकटेश साऊंड. तर हा पण कोणत्या मंडळाचा होता हे लक्षातच नव्हतं आलं. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणलं आता सगळं बंद झालंयच तर म्हणलं आता निघावंच आता रिटर्नला. तर तुमच्या भावाचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर पण करून टाका डायरेक्ट. तर भेटू मग पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि तुमच्या भावाला इंस्टावर फॉलो करायला विसरू नका कारण की तिथं पण आपण अपडेट देतच राहणार आहे. तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय लहुजी.